पण माई हुंडाईमधली सर्व्हिस, माई हुंडाईमधले जे स्टाफ वर्ग आहे एकदम उत्कृष्ट आहे आणि मनापासून सेवा करतात आणि मनापासून ग्राहकाची विचारपूस करतात. ह्या शोरूमचे एक ख्याती अशी आहे, या ठिकाणी सर्व्हिस चांगली मिळते, सगळ्यात महत्वाचं, आणि तुम्हाला ती एक जबाबदारी ती स्वतः काम करतात. हुंडाईची सर्व्हिस अतिशय बेस्ट आहे. आतापर्यंत सर्वांचाच अनुभव चांगला आहे, त्यामुळे आम्ही हे शोरूम निवडलं होतं. सरकारने जीएसटी जो कमी केला आणि जीएसटीच्या फरकामुळे जे गाड्यांच्या रेटमध्ये सुद्धा फरक पडला, त्यामुळं लोकांमध्ये उत्सुकता आहे. भरपूर बुकिंग झालेले आहेत, गाड्या भरपूर प्रमाणात डिलिव्हरीज आहेत. दसरा हा विजयाचा आणि शुभारंभाचा खास दिवस. परंपरेनुसार या दिवशी अनेक नागरिक जे आहेत ते सोने, चांदी, घरातील इतर साहित्य आणि वाहनांच्या खरेदीमध्ये सहभागी होत असतात, मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. आणि मी सध्या उभा आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध असलेल्या माई हुंडाई आणि माई टीव्हीएस या शोरूमच्या बाहेर. आणि या ठिकाणी माझ्या मागे बघू शकताय की ग्राहक जे आहेत त्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आणि एक आनंद जो आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक नवी कोरी गाडी आता आपल्या कुटुंबामध्ये समाविष्ट झालेला आहे एक सदस्य, त्याप्रमाणेच या गाडीचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आणि गाडीचं औक्षण देखील या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळं एकूणच या दसऱ्याच्या निमित्तानं खरेदीला जो काही एक उत्साह आहे या ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, आज गाडी खरेदी केलेली आहे आणि त्याला आता तुम्ही पूजन करून आता घरी नेत आहात, कशा भावना आहेत तुमच्या? माझ्या भावना छान आहेत. माझ्या मुलगीनं दसऱ्यामध्ये एक गाडी घेतली. एक इच्छा होती तिला गाडी घ्यायची, माई हुंडाईमध्ये मला गाडी घ्यायची अशी माझ्या मुलगीची इच्छा होती. खूप खूप आनंद झालाय मला. माझ्या मुलगीने इथे माई हुंडाईमध्ये गाडी घेतली, खूप आनंद झालाय मला. मुलगीनं गाडी घेतली, त्या थोड्या भावनिक झालेल्या आहेत. काय तुमच्या भावनात? आज तुमच्या कन्यानं गाडी या ठिकाणी घेतलेली आहे आणि तिचं तुम्ही गाडी आता आनंदानं तुम्ही घरी घेऊन जाताय. काय नाही, आजचं वातावरण एकदम उत्साहाचं वातावरण आहे आणि 3.5 मुहूर्तामधला एक मुहूर्त आहे. मुलगी माझी डॉक्टर झाली, अवघ्या 6 महिन्यापूर्वी तिने दवाखान्याचं ओपनिंग केलं आणि तिची एक इच्छा होती की मी पप्पा 4 व्हीलर गाडी घेणार. पण तिला म्हटलं तू जाऊन कुठेही चौकशी कर, जिथं तुला चांगली सर्व्हिस मिळते तिथं जाऊन तिथं आपण गाडी बुक करूया. 1 महिन्यापूर्वी सगळीकडे जाऊन ती आली. पण माई हुंडाईमधली सर्व्हिस, माई हुंडाईमधले जे स्टाफ वर्ग आहे एकदम उत्कृष्ट आहे आणि मनापासून सेवा करतात आणि मनापासून ग्राहकाची विचारपूस करतात. त्यामुळे ती एकदम खुश झाली आणि पप्पा म्हटले काय नाही, माई हुंडाईमध्येच गाडी घ्यायची. म्हणून तिथं त्या दिवशीच मला बोलवलं, 10,000 केलं, बुकिंग केलं आणि म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आजचं वातावरण एकदम उत्साहवर्धक आहे आणि आजच गाडी घ्यायची म्हणून तिने अगोदर ठाण म्हणून बसलेली आणि त्या तिची इच्छा मी पूर्ण केलेली आहे. तिची पण इच्छा इथं पूर्ण झालेली आहे. हे फक्त माई हुंडाईमुळेच होऊ शकते, बाकी कुणामुळे होऊ शकत नाही, एवढी माझी इच्छा तेवढं. धन्यवाद. ताई, काय सांगाल, तुम्ही डॉक्टर झालात आणि तुमचं एक स्वप्न होतं की मी डॉक्टर झाल्यानंतर माझी स्वतःची एक 4 चाकी असेल. आज तुम्ही 4 चाकी घेतलेली आहात. तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक भावनिक आनंद आहे जो तो दिसून येत आहे. तुमची काय भावना वाटते? माझी एक स्वप्नपूर्ती आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे एका शब्दात तर. आणि माझी खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि माई हुंडाईमध्ये पूर्ण झाली. आणि लखन कुंभार सर यांनी आम्हाला खूप हेल्प केली आणि माझ्या आई वडिलांची पण इच्छा होती आणि ती पण पूर्ण झाली, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. काय वाटतं, एकूणच आज तुम्ही गाडी इथं आपण एखादी वस्तू घेत असताना अनेक ठिकाणी चौकशी करतो, मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये चौकशी करत असतो, अरे कुठली गाडी घेऊ, कोणती घेऊ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठं घेऊ, कारण विक्री पश्चात सर्व्हिस सेवा ही महत्वाची असते. काय वाटतं, इथं तुम्हाला तशी सर्व्हिस मिळाली का? खूप छान सर्व्हिस मिळाली आणि आमच्या घरच्यांनी आमच्या फॅमिली मेंबरनी इथं गाडी घेतलेली आहे, त्याच्या ह्याच्यातून आम्ही इथं घेतली. पण आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला, इथल्या लोकांनी खूप हेल्प केली. तर नक्कीच एक महत्वाचं जे स्वप्न होतं ते अनेक दिवसांपासून स्वप्न होतं आणि ते स्वप्न उराशी बाळगलेलं आज सत्यात उतरलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या काही ताई आहेत त्या ताई आणि त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक आनंद जो आहे तो आपल्याला दिसून आलेला आहे. दादा, काय सांगाल, आज एक दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर एक नवीन गाडी, एक नवीन कुटुंबाचा सदस्य आपण घरी घेऊन जातोय, काय भावना आहेत तुमच्या? अतिशय सुंदर भावना आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गाडी खरेदी करायचं आणि हुंडाईची खरेदी करायचं असा आमचा मानस होता संपूर्ण कुटुंबाचा. त्या अनुषंगानं आम्ही, आमचे ऋतुराज माझे मित्र आहेत, त्यांनी ते हुंडाईची आम्हाला औरा गाडीची आम्हाला फॅसिलिटी सांगितल्या आणि त्या गाडीचे ॲव्हरेज वगैरे तुम्हाला मिळणारे बेनिफिट सांगितले, त्यामुळे आम्ही ती गाडीची चॉईस केली. गाडी विकत घेण्याचं माई हुंडाई शोरूम का निवडलं? ह्या शोरूमचे एक ख्याती अशी आहे, या ठिकाणी सर्व्हिस चांगली मिळते, सगळ्यात महत्वाचं, आणि तुम्हाला ती एक जबाबदारी ती स्वतः काम करतात ही लोक इथली. आणि
विशेष म्हणजे तुम्हाला तात्काळ ठेवणे किंवा इतर गोष्टी तुमचं त्यांच्याकडून होत नाहीत, त्यामुळे आम्ही हुंडाई शोरूमच निवडलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला, आज नवीन गाडी घेऊन जातोय आपण? अतिशय आनंद होतोय. आज आमच्या कुटुंबामध्ये आणखी एका नवीन सदस्याची म्हणजे भर पडली आहे आणि Hyundaiची सर्व्हिस अतिशय बेस्ट आहे. आतापर्यंत सर्वांचाच अनुभव चांगला आहे, त्यामुळे आम्ही हे शोरूम निवडलं होतं. तर नक्कीच आपण पाहिलं की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी, सोने खरेदी, चांदी खरेदी या सर्व खरेदीला एक उत्साह जो असतो तो ओसंडून वाहत असतो. आणि आपण माही हुंडाई मध्ये बघितलं की विक्री पश्चात सेवा देणारे एक अग्रगण्य असं शोरूम जे म्हटलं जातं ते माही हुंडाई आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही या गाड्यांची बुकिंग केली आणि दसऱ्याच्या मुहूर्तावरती गाडी मिळालेली आहे आणि विक्री पश्चात सेवा देखील आम्हाला चांगल्या रीतीने मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. आपल्यासोबत घाडगे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाडगे साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला दसऱ्याच्या शुभेच्छा. काय वाटतंय आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गाड्यांची विक्री होत आहे, कसा ग्राहकांचा प्रतिसाद वाढतोय? अत्यंत चांगल्या रीतीने ग्राहक प्रतिसाद देत आहेत. जीएसटी आपल्याला माहिती आहे की सरकारने जीएसटी जो कमी केला आणि जीएसटीच्या फरकामुळे जे गाड्यांच्या रेटमध्ये सुद्धा फरक पडला, त्यामुळं लोकांमध्ये उत्सुकता आहे. भरपूर बुकिंग झालेले आहेत, गाड्या भरपूर प्रमाणात डिलिव्हरीज आहेत. अशी पण परिस्थिती आहे टू व्हीलर्समध्ये की टू व्हीलर्स आम्हाला कंपनीकडनं उपलब्ध होत नाही आहेत. एवढं वेटिंग आणि एवढ्या चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ग्राहकांनी ह्याला दिलेला. आमच्या असंख्य ग्राहकांना मी आपल्या माई हुंडाई, माई TVS आणि घाटगे ग्रुपच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. साहेब खरं तर प्रत्येक वर्षी माही हुंडाई किंवा माई TVS यांच्या वतीनं भरघोस अशा ऑफर्स ग्राहकांच्यासाठी आपण देण्यात येत असतो आणि फायनान्सच्या ऑफर देखील असतात. यावर्षी काही वेगळ्या ऑफर्स आपण केल्या आहेत का? ऑफर्स तर एकंदर सगळ्या सेमच आहेत. खरं फक्त जीएसटीचा जो बेनिफिट आहे तो लोकांना चांगल्या प्रकारे आपल्याला देता आलाय आणि त्याच्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद हा वाढत आहे. तर नक्कीच जीएसटी मध्ये जो काही कपात केलेली आहे आणि या कपातीमुळेच ग्राहकांचा कल जो आहे तो गाड्या खरेदीकडे वाढलेला आहे. त्यामुळं बुकिंग केल्यानंतर कंपन्यांकडून गाड्या येण्याचं जे काय मागणी आहे ती मागणी खूप आहे, मात्र प्रमाण कमी असल्याचं प्रतिक्रिया आपल्यासोबत घाडगे साहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.